नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्वयंसहाय्यता समूहांचे लेखापरीक्षण कसे करायचे म्हणजेच SHG ऑडिट संदर्भामध्ये व्हिडिओंची शृंखला आपण पाहत आहोत। यापूर्वी आपण या संदर्भातील 4 व्हिडिओ बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये या लेखापरीक्षणाची गरज काय आहे, लेखापरीक्षणाचा जो फॉर्मॅट आहे, जो अर्ज आहे तो कशा पद्धतीने भरायचा ते समजून घेतलं। त्यानंतर एकूण गोषवारा प्रपत्र कसे भरायचे या संदर्भामध्ये देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे। या सर्व व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्यानंतर पुढचा जो स्वयंसहाय्यता समूहाच्या लेखापरीक्षणातील भाग आहे तर तो आहे DCB प्रपत्र। DCB म्हणजे डिमांड कलेक्शन अँड बॅलन्स शीट। DCB प्रपत्र म्हणजे मागणी, परतफेड व शिल्लक कर्ज याचा तपशील। सदस्यांच्या कर्ज विवरणासंदर्भातील सर्व माहिती या प्रपत्रामध्ये येते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रपत्र कशा पद्धतीने भरायचे तर या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती जी आहे तर ती समजून घेणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DCB प्रपत्र का भरायचे, त्याची काय गरज आहे, काय महत्त्व आहे आणि ते लिहिण्याची काय पद्धत आहे तर या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। हे सदस्यांचे कर्ज विवरणाचे पत्र आहे, म्हणजेच DCB प्रपत्र। याच्यामध्ये खालीलप्रमाणे आपल्याला कॉलम दिसून येतात। यामध्ये अनुक्रमांक, सदस्याचे नाव, एकूण बचत किती झालेली आहे, इतर बचत, त्यांनी जे काही गट, बँक, ग्रामसंघ यांच्याकडून कर्ज घेतलेले आहे तर त्या संदर्भातला तपशील, त्याचं लेखापरीक्षणच्या अगोदरचं जे काही कर्ज आहे तर ते किती शिल्लक आहे, आरंभीचं कर्ज या संदर्भातला तपशील आहे। त्याचबरोबर त्याला बँकेचं किंवा गटाचं, ग्रामसंघाचं काही प्राप्त झालेलं कर्ज असेल तर त्याचा तपशील आहे। त्यानंतर एकूण कर्जाची रक्कम आहे, त्यापैकी परतफेड किती केलेली आहे आणि शिल्लक कर्ज रक्कम किती आहे तर अशा पद्धतीचे कॉलम आहेत। सर्वप्रथम आपण मागणी, परतफेड आणि शिल्लक कर्ज या प्रपत्राचं गरज काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे तर याच्या संदर्भामध्ये माहिती घेऊ। डिमांड कलेक्शन आणि बॅलन्स म्हणजेच DCB या प्रपत्रावरून गटातील सदस्यांची एकूण जमाबचतीची माहिती आपल्याला मिळते। त्याचबरोबर गटातील सर्व सदस्य कर्ज घेतात की नाही या संदर्भातली माहिती देखील DCB प्रपत्रावरून मिळते। या प्रपत्रावरून कोणत्या सदस्याने किती वेळा कर्ज घेतलेले आहे, किती रुपये कर्ज घेतलेले आहे तर याची सविस्तर माहिती आपल्याला मिळते। मागील लेखापरीक्षण कालावधीमध्ये शिल्लक कर्जाची रक्कम प्रत्येक सदस्यावर किती आहे आणि चालू लेखापरीक्षण कालावधीमध्ये त्यांनी एकूण किती रुपये कर्ज घेतलेलं आहे तर या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला DCB प्रपत्रावरून मिळते। प्रत्येक सदस्याने एकूण कर्जाची रक्कम किती घेतलेली आहे, त्याची परतफेड किती केलेली आहे आणि त्याची अखेरची शिल्लक किती रुपये कर्जाची आहे तर या संदर्भातली माहितीसुद्धा आपल्याला याच प्रपत्रावरून मिळते। आणि या सर्व माहितीवरून तो गट सुरळीत चालू आहे किंवा नाही तर या संदर्भामध्ये आपल्याला समजून येते। त्याचबरोबर या DCB प्रपत्रावरून थकीत कर्जदारांची माहिती देखील आपल्याला मिळते आणि आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे आपल्याला या सदस्यांना कर्ज परतफेड करण्यासंदर्भामध्ये किंवा गट व्यवस्थित चालू राहण्यामध्ये मार्गदर्शन करणे सोयीचे जाते। त्याचबरोबर कर्ज विवरण प्रपत्रामुळे समूहाला आपली थकबाकी किती आहे, कोणत्या सदस्यांकडे आहे तर याची नेमकी माहिती मिळते, ज्यामुळे योग्य वेळेत या कर्जाच्या परतफेडीसाठीच्या उपाययोजना करणे शक्य होते। आणि परतफेडीसाठी वेळेवर प्रयत्न केले तर समूहाची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारित होते किंवा सुरळीत ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते। तर अशा पद्धतीने ही जी काही DCB प्रमाणपत्र आहे तर त्याचं महत्त्व आपण जाणून घेतलं। त्याचबरोबर जे सदस्यांच्या मागणी, परतफेड आणि शिल्लक कर्जाच्या तपशीलचे प्रपत्र आहे म्हणजेच DCBचे प्रपत्र आहे तर त्याची लिहिण्याची कशी पद्धत आहे तर ते थोडंसं आपण समजून घेऊ। याच्यामध्ये गटाचा DCB तयार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गटातील सदस्यांची नावे ही क्रमानुसार एकाखाली एक लिहून घ्यावी लागतील। म्हणजेच एका पेजवरती गटातील जर 10-12 जे काही सदस्य असतील तर त्यांची माहिती येईल, त्यांची नावे पहिल्यांदा आपण एकाखाली एक लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतर लेखापरीक्षण कालावधीतील प्रत्येक सदस्याची एकूण बचत त्या प्रत्येक सदस्याच्या नावासमोर आपल्याला लिहावी लागेल, ही दुसरी स्टेप आहे। त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये सदस्यांनी लेखापरीक्षण कालावधीमध्ये
किती वेळेला व कोणते कर्ज घेतले आहे, म्हणजे गटाचे घेतलेले आहे, ग्रामसंघाचे घेतलेले आहे की बँकेचे घेतलेले आहे, आणि त्याची एकूण कर्जाची संख्या आपल्याला या रकान्यामध्ये लिहावी लागेल. त्यानंतर मागील कर्ज शिल्लक असल्यास त्या कर्जाची आरंभीची शिल्लक कर्ज रक्कम म्हणजे गट, ग्रामसंघ आणि बँक याच्याप्रमाणे वेगवेगळी आपल्याला लिहावी लागेल. त्याचबरोबर प्रत्येक सदस्याकडे शिल्लक जे काही कर्जाची रक्कम आहे, तर गटाची किती आहे, ग्रामसंघाची किती आहे आणि बँकेची किती आहे ती वेगवेगळी लिहावी लागेल. त्याचबरोबर या सर्व सदस्यांनी परतफेड किती रुपये केलेली आहे, तर याची देखील रक्कम आपल्याला गट, ग्रामसंघ आणि बँक याप्रमाणे वेगवेगळी लिहावी लागेल. सर्वात शेवटी आपल्याला या सर्व रकमांची बेरीज करून एकूण किती रक्कम आहे तर ते देखील उभ्या आडव्या बेरजा जर करता आल्या तर करायच्या आहेत. म्हणजेच DCB प्रमाणपत्रावरती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सदस्यांचे नाव लिहावं लागेल, लेखापरीक्षण कालावधीतील त्यांची बचत लिहावी लागेल, त्यानंतर किती वेळा कर्ज घेतले त्याची संख्या लिहावी लागेल, अगोदरचे जर काही त्यांच्याकडे आरंभीचे कर्ज शिल्लक असेल तर ते लिहावे लागेल, त्यानंतर चालू लेखापरीक्षण कालावधीमध्ये जे काही कर्ज आहे ती रक्कम लिहावी लागेल, त्यानंतर एकूण कर्ज रक्कम किती आहे ती लिहावी लागेल, आणि त्यानंतर परतफेड किती केलेली आहे आणि त्यांचं शिल्लक कर्ज किती आहे. तर या सर्व रकमा आपल्याला गट, बँक आणि ग्रामसंघ याप्रमाणे वेगवेगळ्या या प्रपत्रामध्ये लिहाव्या लागतील. या एकाच प्रपत्रामध्ये सर्व सदस्यांची माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे जो काही आपला लेखापरीक्षणचा अहवाल आहे तर तो पुढे लिहिण्यासाठी आपल्याला मदत होते. गटाचे ऑडिट करण्यापूर्वी या ज्या काही महत्त्वाच्या स्टेप आहेत तर त्या आपल्याला आचरणात आणाव्या लागतील, फॉलो कराव्या लागतील. हे जे प्रपत्र आहेत तर ते पहिल्यांदा भरावे लागतील आणि मगच गटाच्या ऑडिटला सुरुवात करावी लागेल. व्हिडिओ खूप जणांना मदत करणारा ठरणार आहे, त्यामुळं व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.